तर नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत संविधानातले पूर्ण 22 भाग आणि कोणते कोणते वाढले. तसे एकूण 25 भाग आहे, ज्यामधले आपण पूर्ण 25 पैकी 25 भाग हे विश्लेषणासहित पाहणार आहोत. तर आपल्याला 22 भाग लक्षात घेताना सर्वात पहिला भाग पाहायचा आहे, तो म्हणजे संघराज्य व त्याची क्षेत्रे. तर याला आपण असं लक्षात ठेवू शकतो की सर्वात पहिला जो असते तो देश असते. तर याचे जे आहे कलम 1 ते कलम 4 पर्यंत याचा समाविष्ट होतो. तर भाग 2 मध्ये आहे नागरिकत्व. आता देशामध्ये राहणारे नागरिक जे आहे भाग 2 मध्ये. तर नागरिकत्व कसं भेटलं जाते, काय असते आणि कुठल्या कुठल्या व्यक्तींना भेटते, ते कशा प्रकारे संपुष्टात येते. तर हे सर्व गोष्टी जे आहे ते भाग 2 मध्ये आहे आणि ह्या कलम 5 ते कलम 11 पर्यंत आहे. तर भाग 2 मध्ये आहे नागरिकत्व. आता देशामध्ये राहणारे नागरिक, तर नागरिकत्व आणि त्या नागरिकांचे काही हक्क असणार, म्हणून भाग 3 मध्ये त्यांचे हक्क आहे. तर हे भाग 3 कुठून कुठपर्यंत आहे, तर हा कलम 12 ते कलम 35 पर्यंत आहे. तर हा भाग 3 कुठून कुठपर्यंत आहे, तर हा भाग 3 आहे कलम 12 ते कलम 35 पर्यंत. तर भाग 4 मध्ये येते मार्गदर्शक तत्व. आता राज्यांना काहीतरी निर्देशन दिले जाते, केंद्रांना काहीतरी निर्देशन दिले जाते. ते निर्देशन कुठले कुठले असते, तर त्याचा समावेश जो आहे हा भाग 4 मध्ये होतो. तर हा भाग 4 कुठून कुठपर्यंत आहे, तर हा भाग 4 आहे कलम 36 ते कलम 51 पर्यंत. तर भाग 5 मध्ये आहे संघ, म्हणजेच केंद्र सरकार. तर हे केंद्र सरकारचं म्हणजे केंद्र सरकारमध्ये कुठले कुठले विभाग येते आणि कुठले कुठले पद येते, हे सर्व जे आहे ते भाग 5 मध्ये आहे. आणि हा भाग 5 कुठून कुठून कुठपर्यंत आहे, तर हा भाग 5 आहे 52 ते कलम 151 पर्यंत. तर भाग 6 मध्ये येते राज्य सरकार, ज्यामध्ये राज्यात कोणकोणते पदे येते, कोणकोणते विभाग येते, कोणकोणते मंत्रिमंडळ येते. तर ह्या सर्वांचा समावेश जो आहे तो भाग 6 मध्ये येते. हा भाग 6 कुठून कुठपर्यंत आहे, 152 ते 237 पर्यंत. भाग 7 जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे. तर भाग 8 मध्ये येते केंद्रशासित प्रदेश. आता केंद्रशासित प्रदेश म्हणजे काय, जे केंद्राच्या अंडरमध्ये येते आणि जे केंद्र सरकार चालवते ते म्हणजे केंद्रशासित प्रदेश. आता केंद्रशासित प्रदेश हे कुठून कुठपर्यंत म्हणजे याचे कलमांचा विस्तार आहे, तर याचा कलमांचा विस्तार आहे 239 ते 252 पर्यंत. तर 239 ते 242 पर्यंत. तर भाग 9 मध्ये येते पंचायत राज. तर पंचायत राज म्हणजे काय असते, तर पंचायत राज म्हणजे असं समजा की राज्यात जो काही आपण म्हणतो जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय आणि गाव पातळीवर जे ह्या सरकारने ते चालवल्या जाते, तर ह्या 3 स्तरीय असते. तर ह्या 3 स्तरीय पंचायत राज योजना जे आहे ते भाग 9 मध्ये समाविष्ट आहे. आता हे भाग 9 कुठून कुठपर्यंत विस्तारित आहे, तर हा भाग 9 243 ते 243 ए ते 243 ओ पर्यंत. तर भाग 10 मध्ये येते अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती क्षेत्र. आता याचा विस्तार कुठून कुठपर्यंत आहे, तर याचा विस्तार आहे 244 ते 244 ए पर्यंत. यामध्ये काय असते, तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी काहीतरी विशिष्ट क्षेत्र हे राखीव असते. तर त्या राखीव क्षेत्राशी संबंधित जे काही घटक असेल तो ह्या भाग 10 मध्ये समाविष्ट होतो. तर भाग 11 मध्ये येते केंद्र आणि राज्यांचे संबंध. आता यामध्ये ज्या केंद्र सरकारच्या काही बाबी असते, ज्या राज्य सरकारकडून मागल्या जाते आणि राज्य सरकार काही केंद्र सरकारकडून बाबी मागितल्या जाते. तर ह्या सगळ्या बाबी ज्या आहे त्या भाग 11 मध्ये समाविष्ट आहे. तर या भागाचा विस्तार आहे 245 ते 255 पर्यंत. तर भाग 12 मध्ये येते वित्तीय संबंध, वित्तीय करार, त्याच्यानंतर दावे आणि ज्या काही आर्थिक तरतुदी आहे त्या भाग 12 मध्ये समाविष्ट आहे. तर ह्या भाग 12चा विस्तार कुठून कुठपर्यंत आहे, तर ह्या भाग 12चा विस्तार आहे 268 ते 293 पर्यंत. तर भाग 13 मध्ये येते भारताच्या राज्यक्षेत्रातील व्यापार, वाणिज्य आणि व्यवहार येते. तर भाग 14 मध्ये येते लोकसेवा आयोग. आता लोकसेवा आयोग एक म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग आणि दुसरं म्हणजे राज्य लोकसेवा आयोग, असे 2 लोकसेवा आयोग आहे. हा भाग 14चा विस्तार 308 ते कलम 323 पर्यंत आहे. तर भाग 15 मध्ये येते निवडणूक आयोग. आता निवडणूक आयोगाचे काहीतरी काम असते, तर ते काम कोणते, तर जे देशाचे महत्त्वपूर्ण व्यक्ती आहेत त्यांना निवडून देण्याचे काम हे निवडणूक आयोग करत असते. जसं पंतप्रधान झालं आणि बाकीचे ज्या इतर मंत्रिपरिषद मंत्री झाले, तर त्यांना निवडून देण्याचे काम कोण करते, ते निवडणूक आयोग करते.
ते निवडणूक आयोग प्रत्यक्षरित्या राज्यांमध्ये निवडणुका घेते आणि त्या निवडणुकांच्या मार्फत जो आहे तो रिझल्ट डिक्लेअर होतो. तर ह्या निवडणूक आयोगाचा विस्तार आहे 324 ते 329 पर्यंत. तर भाग 16 मध्ये काही तरतुदी आहे. तर काही तरतुदी म्हणजे कशा, तर SC ST OBC आणि अँग्लो इंडियन हे जे सर्व जाती जमाती आहेत, तर यांचा समावेश हा भाग 16 मध्ये होतो. या भागाचा विस्तार कुठून कुठपर्यंत आहे, तर ह्या भागाचा विस्तार आहे 330 ते 342 पर्यंत. त्यानंतर भाग येते 17. तर ह्या भाग 17 मध्ये काय आहे, तर शासकीय भाषा. तर ज्यामध्ये 22 भाषांचा समावेश होतो. तर ह्या 22 भाषा कुठल्या कुठल्या आहे, काय काय आहे, तर त्यांचा समावेश जो आहे तो 22व्या भागात होतो. आणि या 22व्या भागाचा विस्तार कुठून कुठपर्यंत आहे, 343 ते 351 पर्यंत आहे. याच्यानंतर येते भाग 18. भाग 18 मध्ये काय आहे, तर भाग 18 मध्ये आणीबाणी संबंधित तरतुदी आहेत. तर या भागाचा विस्तार कुठून कुठपर्यंत आहे, तर ह्या भागाचा विस्तार आहे 352 ते 360 पर्यंत. तर भाग 19 मध्ये आहे संकीर्ण तरतुदी आहे. तर भाग 20 मध्ये आहे घटना दुरुस्ती संबंधी. आता ह्या भाग कुठून कुठपर्यंत आहे, तर हा भाग आहे 368 मध्ये. तर भाग 21 मध्ये काय आहे, तर भाग 21 मध्ये तात्पुरत्या संकीर्ण काही जे आहे विशेष तरतुदी आहे. तर ह्या भागाचा विस्तार कुठून कुठपर्यंत आहे, ह्या भागाचा विस्तार आहे 369 ते 392 पर्यंत. तर भाग 22 मध्ये आहे संक्षिप्त नाव आहे, प्रारंभ आहे. त्याच्यानंतर हिंदी भाषेतील अधिकृत मजकूर म्हणा किंवा भाषा म्हणा संविधानाची. तर ह्या सर्व ज्या संकीर्ण गोष्टी आहेत त्या भाग 21 मध्ये आहे. तर ह्या संकीर्ण सगळ्या ज्या गोष्टी आहे त्या भाग 22 मध्ये आहे. तर तुम्ही म्हणसाल की भाग 25 पैकी भाग तुम्ही 22 सांगितले, तर भाग 3 कुठले राहिले, तर भाग 3 राहिले आहे भाग 4A म्हणजेच मूलभूत कर्तव्य. भाग 9A ज्यामध्ये नगरपालिका आणि ज्या इतर 9B मध्ये आहे इतर सहकारी संस्था. तर असे हे 3 भाग आहे. तर असे एकूण टोटल मिळून जे आहे ते 25 भाग बनते. संविधानात पूर्वी 22 भाग होते आणि घटना दुरुस्तीने ह्या जे 3 भाग हे अतिरिक्त जोडण्यात आले.